पुण्यातील निवडणुकीसाठीच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नॉट रिचेबल होते। त्यामुळे पुण्यात महाविकास आघाडीत तणाव निर्माण झालाय की काय असा सवाल उपस्थित होता। पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांच्या अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे। बैठकीसाठी बोलवूनही राष्ट्रवादीचे नेते न आल्यानं महाविकास आघाडीमध्ये आता संभ्रम वाढलाय। काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तयारी पूर्ण ठेवत बी प्लॅन तयार केला असल्याचं अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केलं। आघाडीच्या बैठकीसाठी आम्ही आज आमच्या काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन झाल्यावर आम्ही सेना आणि काँग्रेस बसलोय। आम्ही सकाळपासून राष्ट्रवादीला सुद्धा निरोप दिलेत। राष्ट्रवादीने आम्हाला सांगितलं की दुपारीपर्यंत आम्ही आपल्याशी चर्चा करायला येतो। अद्याप त्यांचा संपर्क होत नाहीये, पण त्यांच्या ज्या जागा कालच्या वाटपामध्ये बाजूला ठेवल्या होत्या त्या आजही बाजूला ठेवल्यात। त्या सोडून जे आम्ही शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जी काही चर्चा सकाळपासून चालली त्यांना ब क ड कोणते सोडून पाहिजे त्याची चर्चा चालली आणि जवळजवळ आता ती समाप्ती झाली। मला वाटतं उत्तर देण्यापेक्षा मी तुमच्या प्रश्नाला दुरुस्त करावं। काल आपण पाहिलेलं होतं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना तिघी चर्चा करत होते। आता तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही मध्येच कुठे गेलात। तर निलेश आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। निलेश, बैठकीसाठी बोलवून सुद्धा राष्ट्रवादीचे नेते बैठकीसाठी आलेले नाहीये, त्यामुळे महाविकास आघाडीत तणाव आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय। काय ताजे अपडेट आहे? खरंच आपण जर बघितलं तर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा होती। मात्र त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जे आहेत ती महाविकास आघाडी सोबत जाणार असल्याची दुसरी चर्चा काना येत होती। मात्र त्याच्यात त्यांची एक मीटिंग सुद्धा झाली होती। मात्र आता जर बघितलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे नेते जे आहेत पुण्यातले ते आता नॉट रिचेबल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। कारण महाविकास आघाडीची या काँग्रेस भवनमध्ये एक बैठक पार पडत होती। कारण त्या बैठकीला त्यांनी उपस्थित राहणं अपेक्षित होतं, तसं त्यांना निमंत्रण सुद्धा देण्यात आलं होतं। मात्र बैठकीला उपस्थित राहतो, मात्र त्यानंतर ते नॉट रिचेबल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये आता काहीसं नाही म्हटलं तरी तणावजन्य वातावरण पाहायला मिळत होतं। कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे आपल्या सोबत लढणार, त्या अनुषंगाने काँग्रेसने आणि शिवसेनेने काही जागा ज्या आहेत त्यांचं बेरीज जी आहे ती केली होती। मात्र आता या ठिकाणी जर बघितलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे जे स्थानिक नेते आहेत ते आता नॉट रिचेबल झालेले आहेत। त्यामुळे आता महाविकास आघाडी बरोबर राष्ट्रवादी ही जाणार नाही हे जवळपास निश्चित झाल्याचं या ठिकाणी म्हटलं जातंय। त्यामुळे आता जे काँग्रेसने जी समीकरणं आखली होती की राष्ट्रवादी जर सोबत आली तर किती जागा द्यायच्या आणि किती नाही जागा द्यायच्या, आता तो जो फॉर्म्युला आहे तो आता चेंज करावा लागणार आहे। आणि आता काँग्रेसने आता बी प्लॅन जो आहे तो आता या ठिकाणी आखलेला आहे। आणि आता संध्याकाळी सत्यजित पाटील जे आहेत काँग्रेसचे ते नेतृत्वात या ठिकाणी आता एक दुसरी जी बैठक आहे ती होणार आहे। ज्या ठिकाणी राष्ट्रवादीला उमेदवारी दिली होती ते त्या ठिकाणी आता काँग्रेसचे उमेदवार जे आहेत ते पुन्हा एकदा देण्याची हालचाली जी आहेत ते आता काँग्रेसकडे सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष। बरं निलेश, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।